नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमच्या आपल्या सरकारी स्पर्धा या शैक्षणिक चॅनलवरती. आज आपण घेणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट 2026 या लेक्चरमध्ये. आज आपण एकूण संभाव्य 50 प्रश्न बघणार आहोत. आजचा भाग आपला भाग क्रमांक 2 आहे. जर तुम्ही सरकारी स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आहे, निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंतचे आहे? बघा, असेच प्रश्न आपल्याला टेटच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर निपुण भारत या अभियानाचे उद्दिष्ट 2026 ते 2027 इतक्या वर्षापर्यंतचे आहे. ऑप्शन बी प्रश्नाचं राईट आन्सर होईल. प्रश्न 2, उद्गामी पद्धतीमध्ये अध्यापनाचा सूत्रक्रम कोणता असतो? तर उदाहरणाकडून नियमाकडे हा सूत्रक्रम असतो उद्गामी पद्धतीमध्ये. ऑप्शन बी. प्रश्न 3, मराठी भाषेत एकूण किती मुख्य स्वर आहेत? तर 14. तर 14 मुख्य स्वर असतात मराठी भाषेमध्ये. ऑप्शन डी योग्य उत्तर. प्रश्न 4, भारताचा राष्ट्रीय मानक रेषा कोणत्या शहरातून जाते? तर ऑप्शन ए मिर्झापूर. तर मिर्झापूर या शहरातून राष्ट्रीय मानक रेषा ही जाते. पुढील प्रश्न, प्रश्न 5, सूर्योदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर योग्य उत्तर ऑप्शन ए सूर्य अधिक उदय म्हणजे सूर्योदय. प्रश्न 6, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. ऑप्शन बी योग्य उत्तर. पुढील प्रश्न, प्रश्न 7, मुलांच्या बौद्धिक विकासात खालीलपैकी कशाला सर्वात जास्त महत्व आहे? तर मुलांच्या बौद्धिक विकासात सामाजिक आणि सांस्कृतिक आंतरक्रिया याला सर्वात जास्त महत्व आहे. ऑप्शन बी योग्य. प्रश्न 8, चांगला मुलगा आणि किंवा चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांताच्या कोणत्या पातळीवर दिसून येते? तर ऑप्शन सी प्रथागत पातळी. प्रश्न 9, घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर योग्य उत्तर ऑप्शन ए घोडे. प्रश्न 10, खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. बघा काय विचारलेलं आहे, नसलेला शब्द. तर प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन सी हिमालय. तर हिमालय हा शब्द भाववाचक शब्द नाही. ते कीर्ती, वात्सल्य आणि गुलामगिरी. कीर्ती, वात्सल्य आणि गुलामगिरी हे शब्द भाववाचक नाम आहेत, कारण ती कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तींचा गुण, धर्म किंवा अवस्था दर्शवतात. प्रश्न 11, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन सी कळसुबाई. प्रश्न 12, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटले जाते? ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. प्रश्न 13, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आकृतिबंध कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 5+4+3+3 हा शालेय शिक्षणाचा नवीन आकृतिबंध आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 14, विद्यार्थ्यांच्या त्रुटी आणि चुका शिक्षकाला काय समजून देण्यास मदत करतात? बघा, त्रुटी आणि चुका तर ही विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया आणि शिकवण्याची पद्धत हे समजून घेण्यास मदत करतात. ऑप्शन बी प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न आहेत 15, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. हा आहेत का? नाही. तर हा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आशीर्वाद. तर आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे, बाकी सारे चूक आहेत.
प्रश्न 16. उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजेच उंटावरचा शहाणा. प्रश्न 17. झाडे वातावरणातील कोणता वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात? हा प्रश्न लहान विद्यार्थ्यांना सुद्धा येणार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड हे झाडे वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू हा सोडतात. प्रश्न 18. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन डी, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न 19. अभिजात अनुबंधन हा सिद्धांत कोणी मांडला? अभिजात अनुबंधन हा सिद्धांत इव्हान पावलोव यांनी मांडलेला आहे. ऑप्शन बी प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 20. प्रगतिशील शिक्षणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रगतिशील शिक्षणाचे जनक. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जॉन ड्यूई. तर जॉन ड्यूई यांना प्रगतिशील शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 21. तो आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तो आंबा खातो. तर हा कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य. प्रश्न 22. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? कोणता नाही विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे रत्नाकर. ऑप्शन ए. प्रश्न आहे 23. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणाच्या स्थितांबरमध्ये आढळतो. ऑप्शन बी प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न 24. पोवाडा हा महाराष्ट्रातील कोणत्या ऐतिहासिक काळातील मुख्य लोककला प्रकार आहे? तर पोवाडा हा महाराष्ट्रातील शिवकाळ किंवा मराठा साम्राज्य या काळातील मुख्य लोककला प्रकार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25. मुलांच्या बौद्धिक विकासात खालीलपैकी कशाला सर्वात जास्त महत्व आहे? तर हा प्रश्न आपला परत आलेला आहे. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सामाजिक आणि सांस्कृतिक आंतरक्रिया. प्रश्न 26. शिकताना आधी शिकलेल्या गोष्टी नवीन गोष्टी शिकण्यात अडथळा आणतात तेव्हा त्याला काय म्हणतात? शिकताना आधी शिकलेल्या गोष्टी नवीन गोष्टी शिकण्यात अडथळा आणतात त्याला सक्रिय हस्तक्षेप असे म्हणतात. ऑप्शन ए प्रश्नाचे राईट आन्सर. प्रश्न 27. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहेत विदुषी. पर्याय ए प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 28. नावर्तीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ काय आहे? बघा, व्याकरणावरती भरपूर प्रश्न विचारले जातात, तर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्टही वाईट वाटते म्हणजेच नावडतीचे मीठ आळणी. पर्याय डी प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 29. पाण्याचा घोटणबिंदू फ्रीजिंग पॉइंट किती असतो? बघा, पाण्याचा घोटणबिंदू 0°C इतका असतो. ऑप्शन सी प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 30. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहेत? तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आहे मौलाना अबुल कलाम आझाद. पर्याय बी योग्य उत्तर. प्रश्न 31. परत ही राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र संस्था कशाशी संबंधित आहे? कोणती? तर परत ही राष्ट्रीय मूल्यांकन विद्यार्थ्याचे मूल्यमापन आणि निकष निश्चित करणे याच्याशी संबंधित आहेत. पर्याय बी योग्य उत्तर होईल. प्रश्न 32. डाऊन सिंड्रोम हा खालीलपैकी कशाशी संबंधित दोष आहे? तर डाऊन सिंड्रोम हा गुणसूत्रामधील दोष आहे. ऑप्शन सी योग्य उत्तर. प्रश्न 33. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या ओळी कोणता अलंकार आहे? बघा, अलंकारवरती प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन सी दृष्टांत. तर हा कोणता अलंकार आहे? दृष्टांत अलंकार आहे.
लहानपणी देगा देवा मुंगी साखरेचा रवा या ओळीमध्ये. प्रश्न 34, सहोदर या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? सहोदर तर एकाच आईच्या पोटी जन्मलेले म्हणजेच सहोदर. पर्याय ए प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 35, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जून रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन बी योग्य उत्तर. पुढील प्रश्न 36, रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजेच पंडुरोग हा होतो. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 37, बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बहुबुद्धिमत्ता सिद्धांत हा हार्वर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. पर्याय बी. प्रश्न 38, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी दिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार्ल्स स्पियरमॅन. ऑप्शन बी योग्य उत्तर. प्रश्न आहे 39, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? इतिहासावरती प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न 40, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? लोकसभा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष किमान वय असते. ऑप्शन सी योग्य उत्तर. प्रश्न 41, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा अर्थ काय आहे? तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एकाच परिसरातील लोक एकमेकांना चांगले ओळखून असतात म्हणजेच ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 42, गीत गोविंद या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर गीत गोविंद हा जयदेव यांचा ग्रंथ आहे. ऑप्शन ए महाकवी जयदेव. महाकवी जयदेव यांचा ग्रंथ आहे गीत गोविंद. प्रश्न 43, वाचनाशी संबंधित अक्षमतेला किंवा आजाराला काय म्हणतात? वाचनाशी संबंधित असलेला डिस्लेक्सिया. ऑप्शन बी प्रश्नाचं योग्य उत्तर असतं. डिस्लेक्सिया हा वाचनाशी संबंधित आजार आहेत किंवा अक्षमताला म्हणतात. पुढील प्रश्न 44, लेखनाशी संबंधित समस्येला काय म्हटले जाते? तर डिस्ग्राफिया. ऑप्शन बी योग्य उत्तर. प्रश्न 45, ज्ञ आणि क्ष यांना मराठी वर्णमालेत काय म्हटले जाते? तर हे काय आहेत दोन्ही? तर हे संयुक्त व्यंजन आहेत. पर्याय डी प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 46, आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. तर आकाशाला भिडणेच म्हणजे काय? सर्वोच्च शिखर गाठणे किंवा प्रचंड वाढणे म्हणजेच काय? आकाशाला भिडणे. पर्याय बी. प्रश्न 47, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. पर्याय सी योग्य उत्तर. प्रश्न 48, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? हा प्रश्न सर्वांना येतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर त्र्यंबकेश्वर. ऑप्शन बी योग्य उत्तर. प्रश्न 49, स्कॅफोल्डिंग म्हणजेच तात्पुरता आधार ही संकल्पना कोणी मांडली? कोणती? तर स्कॅफोल्डिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए लेव वायगोत्स्की. लेव वायगोत्स्की यांनी स्कॅफोल्डिंग ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न 50, मानवी विकासाची डोक्याकडून पायाकडे जाणारी दिशा खालीलपैकी कोणती आहे? डोक्याकडून पायाकडे जाणारी दिशा म्हणजेच काय असतं? सेफालोकॉडल. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सेफालोकॉडल म्हणजेच डोक्याकडून पायाकडे जाणारी योग्य दिशा. तर हे होते आज आपले एकूण 50 प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा किंवा व्हिडिओला लाईक सुद्धा तुम्ही करू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. बघा, प्रश्न आहेत तुमच्यासाठी. जर तुम्ही इथपर्यंत प्रश्न बघितले असेल तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न आहेत, गीत गोविंद या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
पर्याय ए जयदेव, पर्याय बी कालिदास, पर्याय सी तुलसीदास, पर्याय डी संत ज्ञानेश्वर. 4 पर्यायापैकी योग्य उत्तर कमेंट करून सांगा. जर तुम्ही सरकारी स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.